भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ दुर्लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावेत. तहसीलदार तथा भगूर नगरपालिका प्रशासक रचना पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. याप्रसंगी भगूर नगरपालिकामार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी विचार मांडले. सदर भारत विकास संकल्प यात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी ते दिनांक 26 जानेवारी 2024 पर्यंत चालू राहणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शहरांमध्ये सदर कार्यक्रम राबवण्याबाबत MOHUA मार्फत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांकरिता स्वतंत्र कॅम्प आयोजित करणे व या कॅम्प शिबिरद्वारे शहरातील नागरिकांना विविध योजनांची माहिती देणे, लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे व तात्काळ योजनेचे लाभ मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तयार केलेले विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक 14 जानेवारी रोजी भगूर शहरात स्वागत करण्यात आले. या यात्रेअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत विविध योजना जसे की PM स्वनिधी, PM विश्वकर्मा, प्रधानमंत्री आवास योजना, DAY NULM, आयुष्मान भारत, आधार कार्ड, PM किसान योजना, संजय गांधी योजना, मुद्रा योजना, विविध शासकीय कर्ज व विमा योजना इत्यादींची माहिती देण्याकरिता कॅम्प शिबिरसाठी स्टॉल भगूर शहरात आयोजित करण्यात आले. यासाठी शहराच्या बहुसंख्य नागरिकांनी या यात्रेद्वारे लाभ घेतला. तसेच विविध योजनेचा लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात आला. या कार्यक्रमाला रचना पवार तहसीलदार तथा प्रशासक भगूर नगर परिषद, अमोल चौधरी मुख्याधिकारी, दीपाली धनगर तलाठी भगूर, उषा चव्हाण महाराष्ट्र ग्रामीण बँक, विशाल बलकवडे, प्रसाद आडके, राजेंद्र मांडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख, प्रियंका शेलार, कैलास भोर, निलेश हासे, प्रताप गायकवाड, मयूर कस्तुरे, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार तथा भगूर नगरपालिका प्रशासक रचना पवार, महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजर उषा चव्हाण, मुख्याधिकारी अमोल चौधरी यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी, त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 15 नोव्हेंबर 2023ला झारखंड येथून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली. तेव्हापासून आपण भारतभर या विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. मी उपस्थित मान्यवरांना सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत करून माननीय प्रशासक श्रीमती रचना पवार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करावा. मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा भगूर येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. मंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे आलेले सगळे भगूर नगरवासी, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. तसेच आपण विकसित भारत संकल्प यात्रा या माध्यमातून सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या किंवा त्याची माहिती त्यांना मिळावी म्हणून आपण इथे एकत्र झालेलो आहोत. आणि आपल्या बँकेच्या माध्यमातून आपण सगळ्या सरकारी योजना पुरवतो, जसं की PM स्वनिधी, मुद्रा लोन, तसेच जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जे काही विमा आहेत आपल्याकडे, अटल पेन्शन योजना, या सगळ्या योजना आपल्या बँकेच्या मार्फत पोहोचवल्या जातात. तसेच लोकांना असं वाटतं की 20 रुपयाचा विमा पुढे चालून त्याचा काही आपल्याला फायदा मिळणार नाही मिळणार काही सांगता येत नाही, पण आपल्या बँकेतून बऱ्याच लोकांना त्या योजनेचा फायदा मिळालेला आहे. म्हणजे वर्षातून आपण फक्त 20 रुपये आपण वर्षातून एकदा भरतोय आणि त्या 20 रुपयामध्ये आपल्याला वर्षभरात 2 लाखाची हमी सरकारकडून मिळते. जर आपला अपघाती मृत्यू झाला तर त्या विमा अंतर्गत त्यांच्या वारसदारांना 2 लाख रुपये मिळतात. आत्ता ते गोष्ट झाली की आम्ही एका लेडीजला PM स्वनिधी अंतर्गत कर्ज दिलं होतं. त्याच लेडीजच्या हजबंडचा मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला, तर त्यांच्या हजबंडचा 20 रुपयाचा विमा काढलेला असल्यामुळे आम्हाला त्या लेडीजला त्यांच्याकडे वस्तुकीसाठी न जाता त्यांना आम्ही
बोलूया की आम्ही तुमचा 20 रुपयाचा विमा काढलेला आहे आणि त्या 20 रुपयाच्या विम्याच्या बद्दल आम्ही तुम्हाला आता 2 लाखाचा संरक्षण तुमच्या फॅमिलीला देणार आहे. अगदी बघता गेलं तर त्या लेडीजला बघून असं खूप अंगावर शहाणे उडत होते की एका लेडीजनी 2 लहान मुलांना सांभाळून कसं पुढे संसार करावा. पण जेव्हा त्यांना बँकेतून कळालं की आपल्याला 2 लाख रुपये मिळाले तर त्या लेडीजला सुद्धा बरीच हिंमत मिळाली की आपल्याला आपल्या भरलेलं आणि त्याचे फक्त 2च इन्स्टॉलमेंट, 2दा 20-20 रुपये कटले होते फक्त. म्हणजे मागच्या वर्षी एकदा 20 रुपये कटले होते आणि यावर्षी एकदा 20 रुपये कटले होते आणि त्या मोबदल्यात त्या लेडीजला 2 लाख रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की सरकार आपल्यासाठी किती योजना आणून देते, किती कमी किमतीमध्ये आपल्याला संरक्षण देते. तर आपल्यालाही गरजेचं आहे की आपण बँकांमध्ये जाऊन, सरकारी बँकांमध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ घ्यावा. स्वागत करतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उभ्या झालेल्या विकसित भारत संकल्पनेचा मुख्य उद्देश केंद्रीय योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, त्याचा सर्वांना लाभ व्हावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भगूर नगर परिषदेद्वारे विविध केंद्रीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतो. त्यात पीएम विश्वकर्मा योजना, पीएम स्वनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना अशा विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी आज आपण इथं स्टॉल देखील आयोजित केले आहेत. विविध योजनांची माहिती आपल्याला संपूर्ण लाभार्थ्यांना स्टॉलवर सविस्तर माहिती मिळेल. एक पीएम स्वनिधी योजनेचं मी एक योजनेबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत आपले फेरीवाले असतील, किरकोळ भाजीपाला विक्रेते असतील, या सर्वांना 10,000, 20,000 व 50,000 याप्रमाणे 3 टप्प्यात खर्च योजना कर्जाचा लाभ देण्यात येतो. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 पगड जातीच्या आपल्या होत्या, त्यात व्यवसाय करणारे सुतार, लोहार त्यासारख्या आपल्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण व एक आपापल्या व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना किट देण्यात येतं. तसंच सदर योजनेअंतर्गत कर्जाची देखील आयोजन करण्यात आले आहे. पीएम पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यस्तरावर 1 लाख व केंद्र स्तरावरून 1.5 लाखाचे 2.5 लाखाचं अनुदान आपण लाभार्थ्यांना देतो. अशा विविध योजना, केंद्रीय योजनांचा लाभ आपण लाभार्थ्यांना देतो. तरी सदर विकसित भारत संकल्पनेचा मुख्य उद्देश लाभार्थ्यांना जनजागृतीमध्ये त्याचा लाभ देण्याकरता आयोजन केले आहे. मी भगूर नगर परिषदेतील सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त केंद्रीय योजनांचा लाभ घेऊन नगर परिषदेत सहकार्य करावे. जय हिंद. इथे उपस्थित सर्व भूगोलचे रहिवासी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, भूगोल नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि माझे पत्रकार बांधव, सगळ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करते. आत्ताच आपल्याला आपल्या भूगोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी सर यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर आपल्या ज्या बँकेच्या मॅडम आहे त्यांनी बँकेमार्फत कोणत्या योजना दिल्या जातात याबद्दल माहिती दिली. बऱ्याच वेळा असं होतं की शासन आपल्यासाठी अनेक प्रकारच्या योजना करतो, तर सामान्य नागरिकांना माहीतच नसतं की ही योजना आहे. आणि हाच हेतू समोर ठेवून आणि जी टॅगलाईन आहे ती अशी आहे की गरिबांची सेवा आणि वंचितांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने ही योजना आलेली आहे. तर या विकसित भारत संकल्प रथ यात्रा जी आहे, जर आपण त्याची स्क्रीन बघितली तर त्याच्यावरती आपल्याला या सर्व योजनांची माहिती मिळणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करते की आपल्याला निदान शासनाने आपल्यासाठी कोणत्या योजना केल्या आहेत, तर आपल्याला कोणत्या गरजेची आहे याकरता एक वेळ काढून तुम्ही जर ती चित्रफित वगैरे बघितली, त्या रथाचा तुम्ही खरोखर हे घ्या, उपयोग करून घ्या आणि त्याचा स्वतःला कोणत्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्या पर्टिक्युलर विभागाकडे जाऊन अर्ज करा, तर ती यात्रा सफल झाली असे आपण म्हणू शकतो. जास्त वेळ न घेता सगळ्यांनाच आव्हान करेल की ही योजना आहे याचा लाभ घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला बचत गट स्थापन करणे, स्वयंरोजगार कर्ज प्रकरण, शहर उपजीविका केंद्र, शहर फेरीवाला धोरण अशा वेगवेगळ्या घटकांवर काम केले जातं. तसेच 18 वर्ष ते 45 वर्ष युवकांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर भगूर नगर परिषदेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड जो शासनाने 5 लाखाचा विमा आरोग्यासाठी दिलेला आहे ते पण आपण भगूर नगर परिषदे कार्यालयामार्फत दिला जातो. आपल्या भगूर नगर परिषदेमध्ये 4,872 लाभार्थी आहेत. त्यामध्ये आतापर्यंत आपण साधारणतः 3,900
वाटप केलेलं आहे. त्यानंतर मुद्रा योजना याचा लाभ दिला जातो. उज्ज्वल योजना याचा पण लाभ दिला जातो. तसंच पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत आपण साधारणतः 300च्या वरती फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये 10,000, 20,000 आणि 50,000चं कर्ज शासनामार्फत दिलं जातं. त्यामध्ये 300च्या वर आपण 10,000साठीचा लाभार्थ्यांचे आपण फॉर्म भरलेले आहे. त्यामध्ये 235 लाभार्थींना आपण 10,000चं कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये अत्यंत कमी दरामध्ये शासन कर्ज उपलब्ध करून देतात. तसंच स्वच्छ मिशन योजना, पंतप्रधान आवास योजना इत्यादी योजनेचा लाभ नागरिकांचा विकास करणे आणि त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे, जो आपण विकसित संकल्प यात्रा या निमित्ताने आपण तुम्हा सर्वांसमोर आपण हे करत आहोत. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, भगूर.